आता नेमकं काय घडणार, एक्झिट पोल कोणत्या वेळेस सुरू होतील, टीमचं काम कधी सुरू करायचं, याचंच आमच्या ग्रुपमध्ये याची चर्चा सुरू होते. आणि त्याच वेळी अचानक धडक्यात ब्रेकिंग आली की उद्याची मतमोजणीच पुढे ढकलली आहे. आम्हाला तर धक्का बसलाच, पण कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सगळ्यांच्याच अपेक्षांवर पाणी फिरलं. त्यामुळेच या गोंधळाच्या मूळ कारणावर आणि पुढची प्रक्रिया नेमकी काय असणार आहे यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. आता सुरुवातीपासून पाहिलं तर या संपूर्ण प्रक्रियेत नेमकं काय घडलं तर अनेक नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायता या क्षेत्रामध्ये काही उमेदवारांशी संबंधित न्यायालयीन याचिका प्रलंबित होत्या. कोर्टात सुरू असलेल्या तपासण्या, स्थगिती आणि आदेश या सगळ्याला वेळ लागल्यामुळे संपूर्ण निवडणूक वेळापत्रकच गोंधळात सापडलं. त्यामुळेच राज्य निवडणूक आयोगाने शेवटी 24 नगरपरिषदा आणि त्यातीलच काही नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर अनेक नेत्यांनी नाराजीही व्यक्त केली. मात्र आयोगानं स्पष्ट केलं की एखादा उमेदवार न्यायालयात अपील करत असेल तर त्याला कायदेशीररित्या वेळ देणं बंधनकारक असतं, नाहीतर पूर्ण निवडणूक प्रक्रियेलाच धक्का बसू शकतो. मग काय झालं तर 2 डिसेंबरला ज्या निवडणुका होणार होत्या त्यातील 24 नगरपरिषदांच्या, नगरपंचायतीच्या निवडणुका 20 डिसेंबरला होतील आणि 21 डिसेंबरला मतमोजणी होईल असं सांगण्यात आलं. आता प्रश्न पुढे निर्माण झाला की 2 डिसेंबरला ज्या ठिकाणी मतदान होणार होतं आणि जिथं उर्वरित निवडणुका 20 डिसेंबरला ठेवण्यात आल्या होत्या त्यांच्या निकालांची जुळवाजुळव कशी होणार? कारण मूळ नियोजनानुसार 2 डिसेंबरचं मतदान झाल्यावर 3 तारखेला निकाल जाहीर होणार होता आणि 20-21 डिसेंबरच्या निवडणुकांचा निकाल लागणार होता आणि 23 तारखेपर्यंत ही जी प्रक्रिया होती ती पूर्ण होणार होती अशी अपेक्षा होती. मात्र इथेच एक महत्त्वाचं वळण आलं. उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आणि या याचिकेत असा मुद्दा मांडण्यात आला की जर काही ठिकाणी निकाल आधी जाहीर झाला आणि उर्वरित ठिकाणी मतदान बाकी असलं तर त्या निकालांचा प्रभाव पुढच्या मतदानावर पडू शकतो. आणि मग हाच युक्तिवाद मान्य करत नागपूर खंडपीठानं स्पष्ट आदेश दिला, ज्या ज्या नगरपालिका आणि नगरपंचायतींचं मतदान होऊन गेलेलं आहे त्यांचे निकालही 21 डिसेंबरलाच जाहीर केले जातील. यानंतर नामनिर्देशनाची आणि निवडणूक चिन्हांची जी प्रक्रिया आहे ती देखील बदलली. 3 डिसेंबरला ठरवलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारांना दिलेलं चिन्हच आता 20 डिसेंबरच्या मतदानांसाठी उमेदवारांसाठी कायम राहील. आचारसंहिताही 20 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यासोबतच निवडणुकीचे एक्झिट पोल ही नव्या वेळापत्रकानुसार एकत्रित जाहीर केले जातील. 2 डिसेंबरला झालेल्या मतदानाचे एक्झिट पोल ही आता 20 डिसेंबरलाच दिसतील आणि 20 डिसेंबरच्या मतदानानंतर अर्ध्या तासानेच एक्झिट पोल समोर यायला लागतील, म्हणजे त्याच दिवशी एक्झिट पोल बाहेर पडतील. आता राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांनी आणि न्यायालयाने या बदलांवर कोणकोणत्या प्रतिक्रिया दिल्यात याकडे सगळ्यांचंच लक्ष वेधलं गेलं होतं. आता नेते यावर काय काय म्हणतात बघूयात. खरं तर निवडणूक जेव्हा पुढे ढकलण्यात आली काही नगरपालिकांची तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली होती आणि आता निकाल देखील पुढे ढकलण्यात आल्यामुळे देवेंद्र फडणवीस म्हणतात, गेल्या 25 ते 30 वर्षापासून मी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहतोय, पण पहिल्यांदाच पाहतोय की घोषित केलेल्या निवडणुका पुढे जातात, त्याचे निकाल पुढे जातात. मला असं वाटतं की एकूणच ही पद्धत फार योग्य नाही, पण उच्च न्यायालय, खंडपीठ स्वायत्त आहे, त्याचा निकाल सर्वांना मान्य करावा लागेल. निवडणूक आयोग स्वायत्त आहे. जे उमेदवार आहेत, मेहनत करतात, प्रचार करतात, त्यांचा भ्रम निराश होतो. यंत्रणेच्या अपयशामुळे त्यांची काही चूक नसताना या गोष्टी होणं योग्य नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हणत या सगळ्यावरच नाराजी व्यक्त केली आहे. राज ठाकरे म्हणतायत मनमानी सुरू आहे आणि या सगळ्या घटनेबद्दल बोलताना गिरीश महाजनांनी स्वतःहूनच विरोधकांच्या हातात आयतं कोलीत दिलं का की विरोधक कोणता मुद्दा उचलून धरतील हे स्पष्ट केलं, हे समजत नाही. आधी गिरीश महाजन काय म्हणाले हे बघूयात. आणखी 20 दिवस आता लोकांना वाट पाहावी लागणार आहे. असा गोंधळ राज्यामध्ये कधीही झालेला नसेल. महाविकास आघाडीतील नेत्यांना आता संधी मिळाली. या 18 दिवसात या नेत्यांनी पेट्या बदलून टाकल्या असा आरोप करायला त्यांना संधी मिळाली, त्यामुळे त्यांनी पेटात हात घालून झोपण्यास हरकत नाही. शिवाय मतपेट्या आणि रूमला स्वतःचं कुलूप लावलं तरी काही हरकत नाही अशी मिश्किल टीका करत गिरीश महाजनांनी टोला लगावलाय. याबद्दलच बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत, नियमांचा चुकीचा अर्थ काढून राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका पुढे ढकलल्या. अनेकदा नियमासंदर्भात 8 ते 10 वेळा राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा केली आहे आणि अनेकदा पत्रही पाठवलेलं आहे, मात्र कोणतीही तक्रार ऐकून घेतली गेली नाही. राज्य निवडणूक आयोगाने घोळ घातलाय.
असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. म्हणजे अप्रत्यक्षरित्या अनेक नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाने हा गोंधळ घातल्यामुळं हे सगळं झाल्याचं म्हणलंय. आता बघा, याआधी राज्यात एखाद्या दुसऱ्या ठिकाणी आक्षेप नोंदला की त्या विशिष्ट जागेचं मतदान थांबायचं किंवा मतदान होऊन गेल्यावर कधी मतमोजणी स्थगित व्हायची, अशी उदाहरणं आपण प्रसंगी ऐकलेत. पण आता जे घडले ते अभूतपूर्व आहे. कारण तब्बल 250हून अधिक नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकामध्ये पहिल्यांदाच मतदान पार पडल्यानंतर तब्बल 20 दिवसांनी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे संपूर्ण निवडणूक व्यवस्थेवर प्रचंड अतिरिक्त भार पडणार आहे आणि त्याची चिन्ह प्रशासनाच्या हालचालीत स्पष्ट दिसायला लागलेत. आता यामुळे नेमकं काय काय बदलणार आहे तर बघा, सगळ्यात मोठा ताण हा हे सगळं सांभाळणाऱ्या प्रशासनावर येणार आहे. राज्यातील 280 पेक्षा जास्त स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र आता अखेरपर्यंत म्हणजे 21 डिसेंबर पर्यंत अक्षरशः लॉक ठेवावे लागणार आहेत. इतका मोठा कालावधी ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त दुपटीने वाढवावा लागेल. रोजच्या रोज निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्ट्रॉंग रूमची पाहणी करावी लागेल, सील तपासावी लागणार आणि नोंदणी वहीवर स्वाक्षऱ्या कराव्या लागतील. म्हणजेच तांत्रिकदृष्ट्या त्यांचा संपूर्ण वेळ याच प्रक्रियेत अडकून पडणार आहे. यात आणखीन गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी मतमोजणी केंद्र आहेत तिथं जवळपास विधानसभे इतकं मोठं यंत्रणेचं काम आहे. त्यामुळे प्रशासन आणि पोलीस दल 3 आठवड्यांपेक्षा जास्त वेळ व्यस्त राहणार आहे आणि या सगळ्या ताणामुळे महत्त्वाचं म्हणजे निवडणूक प्रक्रियेचा खर्चही वाढणार आहे. मात्र ही याचिका दाखल करण्यात आली आणि त्याच्यावर कोर्टाने दिलेला निर्णय, त्यामुळे हा सगळा गोंधळ निर्माण झालाय आणि हा बदल झालाय. या बदलावर, कोर्टाच्या निर्णयावर, राज्य निवडणूक आयोगाच्या कामावर, क्रियतेवर तुमचं म्हणणं काय, आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.